नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण यामध्ये काही जे लाभार्थी आहेत त्यांना ₹1,500 ₹2,500 महिना मिळणार आहे आणि याबद्दलचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. आता हे वाढीव पैसे कोणाला भेटणार आहेत यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनलही असून त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, जेथे आपण वेगवेगळ्या शासकीय योजनांची जी.आर, लागणारी कागदपत्रे, PDF फाईल शेअर करत असतो. त्यामुळे तेही जॉईन करायला विसरू नका. ठिकाणी तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य ₹1,500 वरून ₹2,500 इतके करण्याबाबत 15 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचं मानधन ₹1,500 वरून ₹2,500 इतकं करण्यात आलेलं आहे. या अगोदर त्यांना ₹1,500 लाभ भेटत होता, त्याऐवजी आता इथून पुढे त्यांना ₹2,500 लाभ भेटणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य ₹1,500 वरून ₹2,500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ₹1,500 वरून ₹2,500 इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. तर शासन निर्णय यामध्ये काय आहे पाहू शकता. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे मासिक अर्थसहाय्य ₹1,500 वरून दरमहा ₹2,500 करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्याच्या अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येईल. सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2000 पासून लागू होईल. म्हणजे आता इथून पुढे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना ऑक्टोबर 2025 पासून ₹1,500 ऐवजी ₹2,500 दरमहा मिळत राहतील आणि हे पैसे त्यांच्या थेट DBT लिंक बँक खात्यामध्ये वर्ग केले जातील. तर असा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता. या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.